नमस्कार। यावर्षी रविवार 30 मार्च रोजी गुढीपाडवा आहे। शालिवाहन शके 1947 विश्वावसु नाम शक संवत्सराचा प्रारंभ होत आहे। गुढीपाडवा का साजरा करतो तर प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्येत परत आले आणि गुढ्या तोरणं उभारून लोकांनी त्यांचं स्वागत केलं, म्हणून गुढीपाडवा गुढी उभारून साजरा करतो। तसंच शालिवाहनाने शकांचा पराभव केला आणि म्हणून शालिवाहन शक सुरू केला आणि त्यासाठी चैत्र शुक्ल प्रतिपदेला आपण शालिवाहन शकाचा प्रारंभ, नववर्षाचा प्रारंभ करत असतो। तसंच या दिवशी ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, म्हणून गुढीपाडवा आपण हा वाढदिवस म्हणून साजरा करत असतो। यावर्षी युगाब्द 5127 हे आहे। आता या दिवशी काय करायचं तर सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचं, नूतन वस्त्रालंकार घालायचे आणि दरवाजाच्या समोर रांगोळी घालायची, दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण बांधायचं आणि गुढी उभारायची। गुढीच्या त्याला ब्रह्मध्वज म्हणतात। तर गुढीला षोडशोपचार पूजा करायची आणि पंचांगाचं वाचन करायचं आणि कडुनिंबाचं पानांचं भक्षण करायचं। अशा रीतीनं आपण गुढीपाडवा साजरा करायचा आहे। गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तातील एक आहे, त्यामुळे या दिवशी शुभ कार्याचा प्रारंभ करायचा आहे, चांगल्या कामाचा प्रारंभ करायचा आहे, मौल्यवान वस्तू खरेदी करायची आहे आणि हा दिवस आनंदात साजरा करायचा आहे। ही विजयाची गुढी आहे, उत्कृष्ट चांगलं काम करण्याचा प्रारंभ करण्याची गुढी आहे, म्हणून गुढीपाडव्याला आपण नवीन कामाला प्रारंभ करतो, मौल्यवान वस्तू सुवर्ण खरेदी करतो, ग्रह खरेदी करतो। या नवीन वर्षामध्ये 2 गुढीपाडवे, पहिल्या दिवशी गुढीपाडवा आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणून आणि शेवटच्या दिवशी अर्थात गुरुवार 19 मार्च 2026 रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षय तिथी आहे, त्यामुळे त्या दिवशी पण गुढीपाडवा आपण साजरा करणार आहोत। एका पंचांगामध्ये 2 गुढीपाडवे, वर्षारंभी आणि वर्षाअखेरीला। अशी गोष्ट 2017 साली शके 1939ला आली होती। यानंतर 2032 साली शके 1954 साली एका वर्षात 2 गुढीपाडवे यावर्षीसारखे येणार आहेत। तेव्हा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा।